prosecution has to stand firmly on its leg and prove the case. त्यामुळे आणि परत बेनिफिट ऑफ डाऊट ऑलवेज गोज टू द अक्यूज. त्यामुळे बचाव टोटल डिनायलचा सगळ्यात उत्कृष्ट बचाव. असं म्हणतात की अक्यूज कॅन इवन रिमेन सायलेंट थ्रू द ट्रायल. तुमच्यावर जर साक्षीदार सांगतच नसेल तर कशाला उलट तपासणी करायची. काही लोक उगाच गॅलरी म्हणून करतात, पक्षकाराला बरं वाटेल म्हणून घेतात, तर कधी कधी त्याचं नुकसान होतं. कारण असं म्हणतात की क्रॉस एक्झामिनेशन इज द बिगेस्ट वेपन इन द आर्मरी ऑफ अ क्रिमिनल लॉयर. आणि क्रॉस एक्झामिनेशन इज अ परफॉर्मन्स विच डज नॉट टॉलरेट मिस्टेक्स. चुका जर उलट तपासणीत घेतल्या, जरी तुमचं मेन वेपन आहे, चुका केल्या तर इट डज नॉट टॉलरेट मिस्टेक्स. अननेसेसरी क्रॉस एक्झामिनेशन कॅन डिग मेनी अ ग्रेव इन अ क्रिमिनल ट्रायल असं म्हटलंय. त्यामुळे कारण नसताना उलट तपासणी केली आणि एखादा प्रश्न अंगलट आला तर तो तुम्हालाच भोगावा लागतो आणि तुमच्या पक्षकाराला भोगावा लागतो. त्यामुळे उलट तपासणी ही व्यवस्थित घ्यायला पाहिजे. कुठं थांबायचं, अर्थात कुठं थांबायचं हे अजून मलाही माहीत नाही, पण शक्यतो कुठं थांबायचं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि काय विचारू नये हे पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर त्याच्यासाठीचा प्रयत्न अर्थात हे तुम्हाला याच्यातनं म्हणजे अनुभवातनंच हे तुम्हाला कळतं. त्यामुळे उलट तपासणी महत्त्वाची. आणि म्हणून टोटल डिनायल हा जो बचाव आहे, हा बचाव सगळ्यात जास्ती वेळा आपण घेतो. आता टोटल डिनायल म्हणजे काय? जर डायरेक्ट एव्हिडन्स असेल, दोन प्रकारचे एव्हिडन्स असतो, एक डायरेक्ट एव्हिडन्स, एक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. डायरेक्ट एव्हिडन्स असेल जिथे आय विटनेसेस असतील, प्रत्यक्ष घटना बघणारे साक्षीदार असतील, तर तुमचा बचाव ही इज नॉट अन आय विटनेस, त्यांनी घटना बघितलेली नाही आहे, तो त्या घटनास्थळी त्यावेळी नव्हताच किंवा तो नंतर आला, किंवा गॉटअप विटनेस आहे, एनिमिकल विटनेस आहे,